नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण खूप सोपी रेसिपी बघणार आहोत, पोह्याचे कटलेट। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। कटलेट्स बनवण्यासाठी इथे 1 वाटीच्या प्रमाणात एवढे पोहे घेतलेले आहेत। तुम्ही कोणत्याही कप किंवा वाटीचा इथे वापर करू शकता। ते पोहे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। त्यानंतर 2 बटाटे इथे उकडून मॅश करून घेतलेले आहेत, ते पोह्यामध्ये घालायचे आहेत। नंतर यात बारीक चिरलेला कांदा घातला, बारीक चिरलेली शिमला मिरची, लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। धणे पावडर पाव चमचा, जिरे पावडर पाव चमचा, चवीनुसार मीठ घालायचं आहे। आलं लसूण पेस्ट घातली 1 चमचा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, बारीक चिरलेली पुदिन्याची पानं आणि इथे थोडासा पाव चमचा एवढा पावभाजी मसाला, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते लागेल तसं त्यात घालायचं। तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवरचाही इथे वापर करू शकता। पिठामध्ये चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे, त्याचे गोळे तयार करून घेऊयात। तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही इथे गोळे तयार करू शकता। कटलेटचं सारण हाताला चिकटत असेल तर तुम्ही पाण्याचा किंवा तेलाचा इथे वापर करू शकता। थोडंसं पाण्याचा हात घ्यायचं आणि कटलेट्स त्याचे तयार करायचे। तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असे कटलेट्स तयार करून झालेले आहेत। हे पोहा कटलेट्स फ्राय करण्यासाठी ब्रेड क्रम्सचा वापर केलेला आहे। ब्रेड क्रम्स पूर्णपणे ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे ब्रेड क्रम्स नसेल तर काही हरकत नाही, असेच तळले तरी चालतील। इथे तेल तापलेलं आहे, एक एक करून कटलेट्स फ्राय करून घेऊयात। तुम्ही इथे बघू शकता मस्त असे गोल्डन ब्राउन झालेले आहेत कटलेट्स। नक्की ट्राय करून बघा, ही रेसिपी खूप सोपी आहे। आणि जर तुम्ही स्नेहल्स किचनला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। छान छान नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी स्नेहल्स किचनला सबस्क्राइब करा, लाईक शेअर कमेंट करा। नक्की ट्राय करून बघा। तोपर्यंत धन्यवाद।